गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. इंडिपेंडन्स डे. आज इंडिपेंडन्स डे होता आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते, कारण ते आज शाळेकडून म्युझियम मध्ये जाणार होते. चिंकी, झालीस ना तयार? शाळेची बस आपल्याला घ्यायला येतच असेल. हो, एकदम तयार गट्टू. की तेवढ्यात बाहेर स्कूल बस सुद्धा येते. गट्टू चिंकी स्कूल बस मध्ये चढतात. तिथे बाकीची मुलं अगोदरच बसलेली होती. तेवढ्यात क्लास टीचर शीतल मॅम उभ्या राहतात आणि सगळ्या मुलांना सांगतात, मुलांनो, आज आपण काही साध्या सुध्या म्युझियम मध्ये नाही, तर एका खास म्युझियम मध्ये जाणार आहोत. स्पेशल म्युझियम? मॅम, त्यात खास काय आहे? मुलांनो, हे एक असं म्युझियम आहे की जिथे आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी सगळी माहिती मिळणार आहे. हे ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात. आणि म्युझियम बघून झाल्यानंतर एक लहानशी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील होईल आणि त्यानंतर आपण तिथेच ध्वजवंदनही करणार आहोत. हे सगळं सांगून मॅडम सीट वरती बसतात आणि सगळी मुलं आपापसात बोलू लागतात. मग तर त्या म्युझियम मध्ये खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. बरोबर बोललीस गुड्डी. जर आपण खरंच टाइम ट्रॅव्हल करून 1947 सालात पोहोचलो तर? मग आपले क्रांतिकारक आपल्याला वाचवतील. अजून काय? हो, बरोबर बोलला गट्टू. आणि मी तर त्यांची मदत सुद्धा करेन, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. चिंकी, अगं तू कशी काय लढाई करशील? त्याचा तर मी अजून विचार नाही केला. तेवढ्यात बस थांबते आणि मुलं फ्रीडम म्युझियमला पोहोचतात. मॅडम सगळ्यांना एक एक करून खाली उतरायला सांगतात. कोणीही रांगेतून बाहेर येणार नाही आणि सगळ्यांनी सोबत जायचंय. आता आपण आत चाललोय. तेवढ्यात तिथे म्युझियमचे केअरटेकर सुभाष अंकल येतात. हॅलो मुलांनो, चला अजिबात उशीर न करता आत जाऊया. सगळ्यात अगोदर आपण जाऊयात स्टॅच्यूज वाल्या हॉलमध्ये. सुभाष सर आपल्यासोबत सगळ्यांना एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप सारे मोठे मोठे स्टॅच्यूज होते. ते असे काही दिसत होते जणू काही ते खरेच आहेत. सगळी मुलं ते स्टॅच्यूज जवळून पाहू लागतात. वाव, हे तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे. एकदम खरे वाटतायत ना गट्टू? हो, एकदम खरा. बघा बघा, इथे लिहिलंय, फादर ऑफ नेशन हु लेड इंडियाज फ्रीडम स्ट्रगल विथ नॉन व्हायलन्स अँड ट्रूथ. याचा काय अर्थ आहे? मुलांनो, याचा अर्थ असा आहे की गांधीजींनी आपल्याला अहिंसेचा पाठ शिकवला आणि त्यांच्या याच फिलॉसॉफीमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंसा म्हणजे व्हायलन्स हे चुकीचं आहे. दुसरा स्टॅच्यू बघून हरी म्हणतो, हे हा तर भगतसिंगांचा स्टॅच्यू आहे. हो ना? अगदी बरोबर बोललास. हे आहेत आपले भगतसिंग. यांनी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केलेली आणि खूप साऱ्या लोकांना इन्स्पायरही केलं होतं. सगळे जण पुढे जातात. मुलांनो, हा आहे पेंटिंग्सचा हॉल. इथे खूप फेमस पेंटर्सचे पेंटिंग्स आहेत आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक पेंटिंगच्या खाली त्याच्याविषयी लिहिलं आहे. तुम्ही सगळे ते पाहू शकता, पण हात लावू नका. ओके. गट्टू, चिंकी आणि ते मित्र एक पेंटिंग पाहतात, ज्यामध्ये सॉल्ट मार्च दाखवला होता. हे बघा, गांधीजींचं चित्र आहे, मिठाचा सत्याग्रह करताना. इथे लिहिलंय की ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी जात होते आणि स्वतःच त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून मीठ उचलले. हे गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांचं चित्र आहे. वाव, गांधीजी किती कूल होते ना मित्रांनो. अगं गुड्डी, कूल नाही, गांधीजी तर खूप स्ट्रॉंग होते.
त्यांनी एकट्यानेच हा सॉल्ट मार्च सुरू केला होता आणि मग एवढी सारी लोक त्यांना जोडली गेली. मित्रांनो बघा, हे इकडे पेंटिंग केवढं सुंदर आहे. हे कोण आहेत? इथे लिहिलंय की ही आपली फ्रीडम फायटर राणी लक्ष्मीबाई आहे. हो, राणी लक्ष्मीबाईंनी झाशीला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतः लढल्या होत्या आणि हे त्यांचं लढाई करत असतानाचं चित्र आहे. बघा, या चित्रामध्ये राणी लक्ष्मीबाईंचा लहानसा मुलगा सुद्धा आहे आणि त्यांनी तलवारही घेतलीये. वाव, राणी लक्ष्मीबाई किती स्ट्रॉंग होत्या. मलाही त्यांच्यासारखं व्हायचंय. चला मित्रांनो, अजून चित्र पाहूया. गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत अजूनही खूप साऱ्या पेंटिंग्स पाहतात. जसं की इंडियन नॅशनल आर्मीची पेंटिंग, ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस आपल्या आर्मीला लीड करताना दाखवले होते. अशा प्रकारे सगळी पेंटिंग्स पाहिल्यानंतर ते बघा मित्रांनो, तिथे लिहिलंय ड्रेसअप कॉर्नर. चला बघूया तिथे काय होईल. मुलं तिथे जातात आणि पाहू लागतात. तिथे एक मॅडम उभ्या होत्या, ज्या त्यांना म्हणतात, मुलांनो, हा ड्रेसअप कॉर्नर आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडत्या फ्रीडम फायटरचा ड्रेसअप करू शकता आणि सोबतच फोटोही काढू शकता. वाव, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ट्राय करा ना. चिंकी, तू राणी लक्ष्मीबाईचा ड्रेस ट्राय करून बघ. हो, मलाही तो ट्राय करायचा आहे. मॅम, मी करू शकते? हो हो, माझ्यासोबत ये चिंकी, मी आत्ताच तुला तयार करते. मॅडम चिंकीला आपल्या सोबत घेऊन जातात आणि तिला अगदी राणी लक्ष्मीबाईच्या गेटअपमध्ये तयार करतात. चिंकी आपली तलवार काढते आणि म्हणते, मी आले झाशीला वाचवायला. पळून जा ब्रिटिशर्स. चिंकी, नाही नाही, राणी लक्ष्मीबाईजी, बोला चीज. चीज. गट्टू झटकन आपल्या कॅमेऱ्याने चिंकीचा फोटो घेतो. सुभाष अंकल मुलांना दुसऱ्या हॉलमध्ये घेऊन जातात, जिथे खूप साऱ्या चेअर्स ठेवल्या होत्या आणि एक छोटंसं स्टेजही होतं. मुलांनो, आता आपापल्या खुर्च्यांवर बसून घ्या. अगोदर एक छोटंसं क्विज कॉम्पिटिशन होईल आणि जो कोणी विनर असेल तो आमच्या सोबत फ्लॅग होस्टिंग करेल. वाव, आपल्याला ध्वजारोहणाची संधी मिळू शकते. ही तर किती अभिमानाची गोष्ट आहे. सगळी मुलं आपापल्या खुर्चीवर बसतात. पहिला प्रश्न, इंडियन नॅशनल फ्लॅग कोणी डिझाईन केला होता? सगळी मुलं शांत होऊन विचार करू लागतात की तेवढ्यात गट्टू हात वर करतो. सर. हा, बोल गट्टू. इंडली व्यंकय्या, त्यांनीच भारताचा ध्वज डिझाईन केला होता. बाबांनीच मला सांगितलेलं. व्हेरी गुड गट्टू, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हे ऐकून बंटी झटकन हात वर करतो. सर, जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड. आणि आता थर्ड आणि लास्ट क्वेश्चन आहे, गांधीजींनी ब्रिटिश रूल संपवण्यासाठी कुठली मूव्हमेंट सुरू केली होती? गट्टू हात वर करतो आणि म्हणतो, भारत छोडो चळवळ. व्हेरी गुड गट्टू, अगदी बरोबर. आजचा विजेता आहे गट्टू. गट्टू लगेचच स्टेजवर जातो आणि फ्लॅग होस्टिंगला मदत करतो. मग राष्ट्रगीत होतं आणि सगळी मुलं उभी राहतात. फायनली परत घरी जाण्याची वेळ होते. मॅमचं बरोबरच होतं. अगदी असं वाटलं की आपण टाइम ट्रॅव्हल करून 1947 मध्ये पोहोचलो आहोत. हो गट्टू, सगळं खरंच किती इंटरेस्टिंग होतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.